कोणतेही डिपॉझिट घेऊ नका. दीनानाथ रुग्णालय प्रकरणानंतर पुणे महापालिका अलर्ट मोडवर. सर्व खासगी रुग्णालयांना बजावली नोटीस. पुण्यातील तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मागच्या आठवड्यापासून चर्चेत आहे. पुण्यातील नामांकित रुग्णालय अशी ओळख असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर या प्रकरणी हलगर्जीपणाचा आरोप होतो आहे. रुग्णालयाने उपचारांसाठी 10 लाख रुपये अनामत रक्कम मागितली आणि ती न दिल्याने उपचारांना उशीर झाला आणि तनिषा भिसे दगावल्या असा आरोप होतो आहे. आणि या प्रकरणी 3 समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या आणि त्यात राज्य शासनाच्या समितीचा अहवाल काल सादर झाला. त्यात रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला. तर दीनानाथ रुग्णालय प्रकरणानंतर खाजगी रुग्णालयासंदर्भात महापालिका अलर्ट मोडवर आली आहे. कोणत्याही डिपॉझिट घेऊ नका अशी नोटीस पुणे महानगरपालिकेकडून सगळ्या खाजगी रुग्णालयांना बजावण्यात आली आहे. दीनानाथ रुग्णालय या प्रकरणानंतर खाजगी रुग्णालयासंदर्भात महापालिका अलर्ट मोडवर आली आहे. रुग्णालयांकडून कोणतंही डिपॉझिट घेऊ नका अशी नोटीस पुणे महानगरपालिकेकडून सगळ्या खाजगी रुग्णालयांना बजावण्यात आली आहे. आधी उपचार करा, नंतर पैसे मागा अशा संदर्भातले आदेश प्रत्येक खाजगी रुग्णालयाला देण्यात आले आहेत. पुणे महापालिकेने शहरातील सर्व खाजगी रुग्णालयांना रुग्णांवरील तातडीच्या उपचारासंदर्भात नोटीस पाठवलेली आहे. तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून अनामत रक्कम घेऊ नये. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.